राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पात्रता प्रकरणामध्ये आज विधिमंडळामध्ये सुनावणी। शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांची तसंच अजित पवार गटाचे प्रतोद आणि याचिकाकर्ते अनिल पाटील यांची उलट तपासणी होणार। सर्वोच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नोटीस। आमदार पात्रते प्रकरणामध्ये ठाकरे गटाच्या याचिकेवरती 2 आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे शिंदेंना निर्देश। सर्वोच्च न्यायालयामध्ये असलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवरती 24 तारखेला सुनावणी। खुली सुनावणी करायची की नाही या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना ईडीचे समन्स। जोगेश्वरीच्या भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात लावणार हजेरी। ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांचा ईडी कोठडीतला मुक्काम वाढला। कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये 25 जानेवारीपर्यंत तपास यंत्रणेच्या ताब्यात ठेवण्याचे निर्देश। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी नाशिकमध्ये आज ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन। तर संध्याकाळी 6 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरती उद्धव ठाकरेंची जाहीर सभा। सांगलीमध्ये आज शरद पवार गटाचा महिला मेळावा। जयंत पाटील, रोहिणी खडसे राहणार उपस्थित। घरोघरी मिशन सर्वेक्षण मोहिमेची आजपासून अंमलबजावणी होणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। तर 1.25 लाखांहून अधिक प्रगणक, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांसह 23 ते 31 जानेवारीपर्यंत संपूर्ण महसूल यंत्रणा सज्ज। तुम्ही आमचा पक्ष, आमचं चिन्ह घेतलं ही पाकिटमारी। खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांवर टीका। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला अडवण्याचं काम सुरू। यामध्ये पंतप्रधान मोदींनी लक्ष घातलं पाहिजे। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंची मागणी। जळगावचे काँग्रेसचे नेते माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबित। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कारवाई। निलंबन करण्यापूर्वी चर्चा करायला हवी होती, मात्र ती केली नाही। उल्हास पाटलांची प्रतिक्रिया। ओबीसी आणि मराठ्यांमधील प्रेम कमी होऊ देऊ नका, मनोज जरांगे यांचं समाज बांधवांना आवाहन। तर सरकार जाणून बुजून आता आरक्षण देत नाहीये, जरांगेंची सरकारवर टीका। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी घेतलं श्रीरामाचं दर्शन। यावेळी मंदिराचे पुजारी मकरंद देवळे यांनी अजित पवार मुख्यमंत्री होण्याचं घातलं साकडं। उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी साकडं। ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया। तर आम्ही भाजपच्या टीकेकडे लक्ष देत नाही, खैरेंचं वक्तव्य। ठाण्यामधल्या खारटन रोडवरच्या मंदिरामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतलं महर्षी वाल्मिकी महाराजांचं दर्शन। जळगावच्या पहूरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार आणि भूमिपूजन सोहळा। यावेळी महाजनांवरती मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी। ठाण्यामध्ये माजी खासदार सतीश प्रधान यांचा खासदार राजन विचारे यांच्याकडून सत्कार। बाबरी मशीद पाडण्याचं मोलाचं योगदान असल्यामुळे केला सन्मान। सर्व मंत्रिमंडळासोबत अयोध्येला दर्शनाला जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। तर काही लोकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरती बहिष्कार घातला, त्यांना सद्बुद्धी दिली पाहिजे, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला। अयोध्येमधील श्रीराम मंदिरामध्ये प्रभू श्रीराम विराजमान। राम मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं। सकाळी 8 ते दुपारी 12, दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत रामाचं दर्शन घेता येणार। एबीपी नेटवर्कचे सीईओ अविनाश पांडे अयोध्येमधील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये सहभागी। श्रीरामाची मूर्ती अवर्णनीय असल्याची अविनाश पांडे यांची प्रतिक्रिया। अयोध्या शहरामध्ये सध्या स्थानिक नागरिकांकडून दिवाळी साजरी। घरावरती पणत्या आणि दिवे लावून रामाची पूजा करून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा। अयोध्येमधल्या तुलसी उद्यान परिसरामध्ये दीपोत्सव। नागरिकांनी रस्त्यावरती थांबून लावले दिवे। अखेर बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झालं। राम जन्मभूमी आंदोलनासाठी प्राणांची बाजी लावलेल्या शिवसैनिक आणि कारसेवकांचा आम्हाला अभिमान। प्राणप्रतिष्ठेनंतर ठाकरे गटाची ट्विटरवरती प्रतिक्रिया। देशात पुन्हा एकदा रामराज्याची संकल्पना अधिक गतिमान होणार। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। राम मंदिरामध्ये जाऊन आनंद झाला, मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारी यांची प्रतिक्रिया।
राम मंदिराची निर्मिती झाली, आता रामराज्य साकारण्यासाठी प्रयत्न करावे, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅट्रिक पूर्ण करतील, आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड्स मोडून भाजपचे सर्वाधिक खासदार निवडून येतील, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा. उद्धव ठाकरेंनी अयोध्येचं निमंत्रण नाकारणं हे त्यांच्या कर्माचं फळ असेल, त्यांना प्रारब्ध उपभोगता आला नाही, तानाजी सावंत यांची ठाकरेंवरती टीका. नाशिकमध्ये रामजन्मभूमीमध्ये शिवसेनेचे बाग प्रदर्शनाचं संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन. बाबरीचा पाडलेला ढाचा, आंदोलनामध्ये शिवसेनेचं योगदान आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेसंदर्भात माहिती देणाऱ्या पोस्टर्सचा या प्रदर्शनामध्ये सहभाग. अयोध्येमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न. भाजपनं मुंबईच्या ओशिवरा मेट्रो स्टेशनच्या जवळ उभारली 50 फूट उंच भव्य राम मंदिराची प्रतिकृती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी पार्क ते भोईवाडा राम मंदिरापर्यंत शोभायात्रा. शोभायात्रेमध्ये ढोल, ताशे, लेझीम आणि मल्लखांबांचं आयोजन. ठाण्यातल्या किसन नगर परिसरामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते महाआरती. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित. ठाण्याच्या संकल्प चौकामधील अंबे माता देवीच्या मंदिरामध्ये महाआरतीचं आयोजन. या आरतीमध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी. ठाण्याच्या शिवाजीनगर परिसरामध्ये शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांच्या वतीनं दीपोत्सवाचं आयोजन. दीपोत्सवामध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. कल्याण पूर्वेमध्ये अवतरली अयोध्या. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेमधून उभारली श्रीराम मंदिराची प्रतिकृती. पुण्याच्या अलका चौकामध्ये साकारलं प्रभू श्रीरामाचं 15 फूट लाईव्ह शिल्प. 15 कलाकारांनी साकारलं लाईव्ह शिल्प. पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. मंदिरात प्रभू श्रीरामाचं भजन आणि कीर्तनानं परिसर दुमदुमला. प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये करवीर निवासिनी अंबाबाईची अलंकारिक पूजा. प्रभू राम, लक्ष्मण आणि माता सीतेचा गाभाऱ्यामध्ये देखावा. पूजा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील पालीच्या खंडोबाची यात्रा संपन्न. पालीचा खंडोबा महाराष्ट्र कर्नाटकमधील 12 बलुतेदार समाजाचं कुलदैवत. कोल्हापूरमध्ये छत्रपती घराण्याकडून पंचगंगा नदी घाटावरती महाआरती. घाटावरती हजारो दिवे लावत दीपोत्सव साजरा. कोल्हापुरात अंबाबाई मंदिरामध्ये छत्रपती घराण्यातील सदस्यांनी केली आरती. कोल्हापूरसाठी राम नवीन नाही, छत्रपती शाहू महाराजांची प्रतिक्रिया. कोल्हापुरात मायक्रो आर्टिस्ट अशांत मोरे यांनी बनवल्या प्रभू श्रीरामाच्या सर्वात लहान पादुका. तसंच रुद्राक्षावरती श्रीरामांची प्रतिमा आणि धनुष्यबाणाची प्रतिकृती तयार. सोलापूरमध्ये बारशेच्या कार्यक्रमामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह. उपस्थितांना माळवदकर कुटुंबियांनी दिली प्रभू श्रीरामाची भेट, प्रतिमा भेट दिली, तर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपणही दाखवलं. नाशिकमध्ये राम नाम थीमवरती आधारित लग्न सोहळा पार. प्रभू श्रीराम आणि सीतेच्या पेहरावामध्ये नवरदेव आणि नवरीचं आगमन. नाशिकमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह. गोदाकाठावरती केला सामूहिक रामरक्षा पठण आणि प्राणप्रतिष्ठा मंत्रघोष. नाशिकमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह. सर्व मंदिरांवरती विद्युत रोषणाई. गोदाकाठावरती लावल्या पणत्या. जळगावच्या कारसेवकानं 32 वर्षांनंतर घातली चप्पल. बाबरी मशीद पाडल्यानंतर राम मंदिर होत नाही तोपर्यंत अनवाणी फिरण्याचा केला होता संकल्प. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते बीडमध्ये कारसेवकांचा सत्कार. जिल्ह्याचा जास्तीत जास्त विकास व्हावा आणि जनतेची जास्त कामं व्हावीत, प्रीतम मुंडे यांची प्रार्थना. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा. रामभक्तांकडून श्रीरामाची महाआरती. बीडच्या कंकालेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा. रामभक्तांकडून फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा. बीडच्या परळीमधील वैद्यनाथ मंदिरामध्ये मुंडे बहीण भावांकडून दीप प्रज्वलन. वैद्यनाथ मंदिर परिसरामध्ये 11,000 दिवे लावत दीपोत्सव साजरा. अमरावतीच्या तिवसा येथे असलेल्या पुरातन राम मंदिरामध्ये काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी घेतलं दर्शन. यशोमती ठाकूर यांच्याकडून 2100 किलो लाडूचा प्रसाद.
अमरावतीमध्ये भाजपचे नेते श्रीकांत भारतीय यांच्याकडून भव्य गंगा आरतीचं आयोजन, यावेळी शिवतांडव स्तोत्राचंही पठण. भंडाऱ्याचं ग्रामदैवत असलेल्या बहिरंगेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, रांगोळीमधून साकारले श्रीराम, पणत्यांची आरास करत दीपोत्सव साजरा. बीडच्या आष्टी येथे श्रद्धा ससाणे या मुलीनं 8 कडधान्यांचा वापर करून रेखाटलं प्रभू श्रीरामाचं चित्र. 10 बाय 12 फुटांची ही रांगोळी साकारण्यासाठी 6 किलो कडधान्यांचा वापर. भव्य श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं रोटॅक क्लब ऑफ सिमका आणि त्यासोबतच सिंहगड कॅम्पस नरे पुणे येथील विद्यार्थ्यांनी रेखाटली 25 बाय 30 फुटाची रांगोळी. गोंदियाच्या शास्त्री वॉर्ड परिसरामध्ये मेरा वॉर्ड मेरी अयोध्या हा उपक्रम, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा जल्लोषानंतर झालेला कचरा गोळा करत राबवलं स्वच्छता अभियान. राज्यामध्ये 22 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 422 वर. मनमाडच्या निंबस कंपनीला आग, बॉयलर फुटल्यानं आग लागल्याची माहिती, कोणतीही जीवितहानी नाही, अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण. अयोध्येमधील प्राणप्रतिष्ठेनंतर उद्योगपती रतन टाटा यांची मोठी घोषणा, अयोध्येमध्ये उभारणार भव्य हॉटेल, 150 खोल्यांचं हे हॉटेल असणार. दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. चित्रपटाची शूटिंग करताना अभिनेता सैफ अली खानच्या गुडघ्याला दुखापत, गुडघ्यावरती कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया. विकी कौशलचा सॅम बहादूर हा सिनेमा OTTवरती रिलीज, 26 जानेवारीपासून झी5 वरती हा सिनेमा पाहता येणार. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या मोगल मर्दिनी छत्रपती तारा राणी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, 22 मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.